पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर ते वारंवार बागल गटावर बोललेले आपण पाहतो। मला या संदर्भात सांगायचं आहे की आता त्यांच्यापुढे बाकीचे प्रश्न आहेत, पण ते आवर्जून आदिनाथवरच चर्चा करतात सारखी। आदिनाथचं बागलांनी वाटोळं केलं, आदिनाथच्या बाबतीत बागलांनी उत्तर दिलं पाहिजे। तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तालुक्यात अनेक प्रश्न आहेत आता सध्या, त्यांच्याकडे आमदारकी त्यांच्या नेत्यांच्याकडे। आता दुष्काळाचं भयानक प्रश्न तालुक्यात निर्माण झालेला आहे। दुष्काळावर बोलत नाहीत, तालुक्यातल्या विकास कामांवर बोलत नाहीत, बाकीच्या कुठल्या प्रश्नांवर बोलत नाहीत। उठलं की ते आदिनाथवर बोलतात। तर आदिनाथची सत्ता बी लोकांनी त्यांच्याकडे दिली। ज्यावेळेस सत्ता पाहिजे होती त्यावेळेस त्यांनी बागलांकडे मागणी केली आम्हाला सहकार्य करा म्हणून। तर आता आदिनाथ त्यांच्याकडे लोकांनी बहुमताने दिला आहे। त्यांनी आता काय निर्णय घ्यायचा, आदिनाथ कसा चालू करायचा हा विषय सोडून पाठीमागच्या प्रश्नांवरती बोलतोय। मला त्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही आता नियोजन कसं करणार, पाठीमागचं हे झालेलं म्हणजे नियोजन आता पुढं चालू कसा करणार आहे ह्या बाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे। आणि राहिला प्रश्न की त्यांनी मध्ये ॲग्रोच्या बाबतीत नेत्यांवर आरोप केले की रोहित पवारांशी त्यांचा हे झालं, काहीतरी करारात काय झालं। तर तुम्हाला मी सांगतो की बागलांचा, दिग्विजय बागलांचा आणि रोहित पवारांचा काही विषय नव्हता त्याच्यात। तो विनाकारण त्यांनी आरोप केलेले त्याच्यात। आणि आम्ही कारखाना चालू अवस्थेत सोडलेला आहे। आम्ही चालू केला कारखाना, चालू करून लोकांचं 3 दिवसात लोकांचं पेमेंट केलं, वाहतूकदाराचं पेमेंट केलं, कामगारांचं पेमेंट केलं, कुणा काटा पेमेंट केलं, तिसऱ्या दिवशी पेमेंट केलेलं। लोकांची आमच्याकडे कोणाचीही ओरड नव्हती। त्याच्यामुळं त्यांनी आमच्यावर आदिनाथच्या बाबतीत आदिनाथ कसा सुरू करायचा लोकांच्या ह्याच्यासाठी त्यांनी सांगावं। बाकीचं प्रश्न बागलांवर त्यांनी आता विनाकारण काय झालं माहिती आहे का, आता जे आमदार असून त्यांच्यापेक्षा रश्मीदेवी बागल आणि दिग्विजय बागल हे शासन दरबारी पाठपुरावा करून तालुक्यात निधीचा प्रचंड निधी आणलेला आहे, करोडो रुपयांचा निधी आणलेला आहे। आणि आता परवाची बातमी 54 लाखाची कंदरच्या उद्घाटनाची, कालची 27 लाखाची वाशिंब्याची, आणि आता नेहमीच अशी उद्घाटनं होत राहणार आहेत। ती उद्घाटनं त्या बातम्या बघून ते व्हायबल झालेले आहेत। त्याच्यामुळं त्यांना आता कुठला तरी डायव्हर्ट करतात विषय। तर आता त्यांनी विकासाच्या कामावर बोललं पाहिजे ना। दहेगावचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, हा नगर टेंभुर्णी, कारखानदारी आहेत, MIDC आहेत, ह्याच्यावर बोललं पाहिजे ना।